लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्यरात्री अचानकपणे ऑल आउट मिशन। सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मध्यरात्री अचानकपणे ऑल आउट मिशन राबवण्यात आले। या ऑल आउट मिशनच्या माध्यमातून धुळे जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरातील जवळपास 45 ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास छापेमारी करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे। त्याचबरोबर अवैधपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या 2 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर 7 इसमांकडून 6 तलवार व 1 खंजीर पोलिसांनी जप्त केली। त्याचबरोबर गावठी दारूचे जिल्हाभरात जवळपास 11 अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे, तर 4 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर देखील पोलिसांनी छापेमारी केली आहे, तर सार्वजनिक ठिकाणी उपद्रव घालणाऱ्या 5 जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून 63 जणांवर समन्स वॉरंट कारवाई करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाच्या या ऑपरेशन ऑल आउटमुळे गुन्हेगारी विश्वात एकाच खळबळ उडाली आहे। या सर्व कारवाईची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। नवापूर गर्जना न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। त्यामध्ये काल आपण एक मोठं ऑपरेशन ऑल आउट एक्सरसाइज असा एक केला होता। रात्रीच्या वेळी आपण 2 गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण 7 इसमांकडून 6 तलवारी आणि 1 कोयता हा देखील जप्त करून 425 आर्म्स ऍक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे। त्याचप्रमाणे आपण काल रात्री 11 दारूचे अड्डे जे आहेत, गावठी दारूचे अड्डे ते देखील उद्ध्वस्त करून प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये आपण केसेस केले आहेत। त्याचप्रमाणे 4 ठिकाणी जुगाराचे अड्डे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि अटक करून आपण संबंधित कॅश देखील सीज केलेली आहे। काल आपण सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 5 जणांवर कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण एकूण 30 लोकांवर केलेली आहे। गुजरातमध्ये एक वॉन्टेड अक्यूज होता, त्याचं नाव आहे नशीर शाह हनीफ शाह, याला देखील आपल्या टीमने काल अटक करून गुजरात येथे आपण पाठवलेलं आहे। अशाप्रमाणे काल ऑपरेशन ऑल आउटमध्ये आपण कामगिरी केलेली आहे। धन्यवाद।